आता चर्चेसाठी खूप उशीर. इराणची हवाई संरक्षण यंत्रणा, वायुसेना, नौसेना पूर्णपणे उद्ध्वस्त. ट्रम्प यांचा मोठा दावा. भूकंपक्की अणुचाचणी, नेवाडा टेस्टिंग साईट हादरली. इराणमध्ये सुद्धा 4.3 रिश्टर स्केलच्या धक्क्यानं भीतीचं वातावरण. अमेरिकेनं अणुचाचणी केल्याचा संशय. युद्धभूमीवर व्हिडिओ वॉर, इराणकडून मिसाईल लॉन्चिंगचा व्हिडिओ पोस्ट करत अमेरिकेला इशारा. तर अमेरिकेनं दाखवली अब्राहम लिंकनची ताकद. अब्राहम लिंकनवर मिसाईल डागल्याचा इराणचा दावा खोडला. होर्मुझची सामुद्रधुनी डेंजर झोन, जहाज दिसताच उडवून देण्याचा इराणचा इशारा. तर इराणकडून सागरी सीमा बंद केल्याचा दावा अमेरिकेनं फेटाळला. इराणच्या लष्करी मुख्यालयावर इस्रायली स्ट्राईक. तर मुख्य कमांड सेंटरवरील हल्ल्यामध्ये वरिष्ठ नेत्यांचा खात्मा केल्याचा दावा. हल्ल्याच्या ठिकाणचे सॅटेलाइट फोटो सुद्धा समोर. युएईचे अध्यक्ष आणि इस्रायली पंतप्रधान नेतन्याहूंकडून युद्धजन्य परिस्थितीची पाहणी. अध्यक्ष मोहम्मद शेख यांनी दुबईतील मॉलमध्ये सर्वसामान्यांना धीर दिला. तर नेतन्याहूंकडून सुद्धा इस्रायली नागरिकांशी संवाद. इराण इस्रायल युद्ध थांबवण्यासाठी तुर्कीची साथ. तर आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीवर तोडगा काढा, तुर्कीचे अध्यक्ष एर्दोगन यांचं आवाहन. एलएनजी नंतर आता कतारनं सर्व औद्योगिक उत्पादनं सुद्धा थांबवली. युरिया, पॉलिमर आणि मिथेनॉलचं उत्पादन पूर्णपणे बंद. कतार एनर्जीचा मोठा निर्णय. जागतिक बाजारपेठेत यामुळे खळबळ. आखाती युद्धात तेलाचा भडका. कच्च्या तेलानं $85चा टप्पा ओलांडला. जुलै 2024 नंतर कच्च्या तेलाच्या दरात विक्रमी वाढ. मध्य पूर्वेतील तणावाचा भारताला फटका बसणार नाही. भारताकडे 8 आठवड्यांचा इंधन साठा उपलब्ध. आवश्यकतेनुसार उपाययोजना केल्या जाणार. पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांची माहिती. मध्य पूर्वेतील युद्धाच्या सावलीमध्ये भारताचा मास्टर स्ट्रोक. भारत आणि रशियामध्ये 5,083 कोटींचे संरक्षण करार. रशियाकडून आधुनिक मिसाईल सिस्टीम आणि हेलिकॉप्टर्सची खरेदी. दुबईमध्ये अडकलेल्या भारतीयांची घरवापसी सुरू. पहिल्या फेरीमध्ये 388 भारतीयांना घेऊन विशेष विमान मुंबईत, तर दुसऱ्या फेरीमध्ये 149 प्रवाशांना घेऊन एअर इंडियाचं विमान दिल्लीत. महाविकास आघाडीकडून राज्यसभेसाठी शरद पवारांचं नाव निश्चित. सूत्रांची माहिती. तर सुप्रिया सुळेंची उद्धव ठाकरेंशी चर्चा. काँग्रेस ठाकरेंची शिवसेना राज्यसभेसाठी पवारांना पाठिंबा देणार. सूत्रांची माहिती. राज्यसभेसाठी पवारांच्या राष्ट्रवादीच्या हालचाली. सुप्रिया सुळे, जयंत पाटलांची ठाकरेंसोबत मातोश्रीवर चर्चा. पवारांसाठी जागा सोडण्याची ठाकरेंना विनंती. जयंत पाटलांची माहिती. राज्यसभेच्या जागेसंदर्भात अद्याप कोणताही निर्णय नाही. लवकरच महाविकास आघाडी एकत्र येऊन चर्चा करून निर्णय घेणार. सुप्रिया सुळे आणि जयंत पाटलांच्या मातोश्रीवरील भेटीनंतर आदित्य ठाकरेंचं ट्विट. आमदार रोहित पवारांची उद्या 11 वाजता पत्रकार परिषद. अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात कोणते नवीन मुद्दे मांडणार याकडे सर्वांचं लक्ष. कामानिमित्त मुंबईमध्ये आलेल्या बंगाली लोकांची योग्य काळजी घेणार. बंगालमधील सभेतनं मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. तर मुंबईमध्ये स्थलांतरण थांबवा, भाजप नोकऱ्या देईल, फडणवीसांचा शब्द. ममता बॅनर्जींवर सुद्धा टीका. आसाम विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर. पहिल्या यादीमध्ये 42 उमेदवारांची नावं. एप्रिल महिन्यामध्ये आसामसह 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता. देशभरात वर्षाच्या पहिल्या खग्रास चंद्रग्रहणाचं दर्शन. मुंबई, दिल्ली ते कोलकाता भारतभर दिसला चंद्राचा खेळ. खगोलप्रेमींसाठी ही खास पर्वणी.